बुधवारी 28 जानेवारीला महाराष्ट्राच्या राजकारणातले धुरंधर नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आकस्मिक निधन झालं। अजितदादांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली, तशी ती राष्ट्रवादी परिवारातही एक पोकळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि दादांच्या जाण्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, मग पार्थ पवारांचं काय होणार, असे सगळे प्रश्न उपस्थित होत असतानाच मग पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार वगैरे अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। याच सगळ्याबाबत आपण जाणून घेणार आहोत आणि या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पांडुरंग सांडभोर सर आहेत। सर, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरून जो काही संभ्रम होता त्याच्यामध्ये आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या, मात्र राष्ट्रवादीचं काय आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी मग मध्ये चर्चा होते की प्रफुल्ल पटेलांची वर्णी लागेल, मग पियुष गोयल जाहीर करून टाकतात की प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष। तो सस्पेन्स कायम आहे। अशातच पुन्हा पार्थ पवारांची राज्यसभेवरची वर्णी, असे सगळेच प्रश्न निर्माण झालेत। काय मुळातच आत्ता जे काही सगळं राजकीय गोंधळ चालू आहे, कलह सुरू आहे, ते त्याच्या पलीकडे काही गोष्टींना मला वाटतं वाट बघावं लागेल। मूळ जो मुद्दा आहे की आता उपमुख्यमंत्रीपदाचा जो काय होता तो काल संपला आहे। सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आता प्रश्न पहिल्या टप्प्यातला असा आहे की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार। मला वाटतं आत्ता राष्ट्रवादी पुढं किंवा जो काही सामान्य वर्ग आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, त्यांच्यापुढे एकमेव नाव आहे, ते म्हणजे सुनेत्रा अजित पवार। दुसरं कुठलंही नाव आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जरी अनेक नेते असले, प्रफुल्ल पटेल असेल किंवा अनेक इतर कोणी जरी असले तरी त्यांचं नाव पुढं येणार नाही, कारण त्या नावाला तेवढा विरोध आहे। गेल्या 2-3 दिवसात ज्या काही घटनाक्रम झाला, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असेल, छगन भुजबळ असेल, यांनी ज्या पद्धतीचं सगळं लीड केलं आणि जो काही घटनाक्रम घडला तो कुणालाही आवडलेला नाही। सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्याविषयी प्रचंड नाराजी आहे। अशा पद्धतीचं एक मोठा नेता गेल्यानंतर अवघ्या 3 दिवसात ज्या पद्धतीचं काही गोष्टी जर घडत असतील तर त्या फार चुकीच्या आहे। अशा पद्धतीचा एक नागरिकांमधला एक वातावरण आहे। तर मला वाटतं सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर 100% शिक्कामोर्तब होईल। अगदी विरोधी पक्षातून सुद्धा त्या पद्धतीचं तशा प्रतिक्रिया आल्यात। म्हणजे राजसाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही तर पाटील असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका केली, किंवा संजय राऊतांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे। एकंदरीतच जनमानसात सुनेत्रा पवार ह्याच राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे। आता जेव्हा उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार झाल्यात, त्या पुढं बारामतीची पोटनिवडणूक लढवतील आणि राज्यसभेची त्यांची जागा रिक्त होईल, तर ती जागा कोणाला द्यायची हा एक ऑप्शन समोर येणार आहेत। मला वाटतं पार्थ पवारांचं नाव त्याच्यासाठी निश्चितपणे चर्चेत आहे, आघाडीवर आहे। पण त्याहूनही 2 मतप्रवाह आहेत। एकतर पार्थ पवारांवर कोरेगाव पार्क प्रकरणाच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे। अशा पद्धतीत भाजप या नावाला ग्रीन सिग्नल देणार का, आणि नाही दिला तर जय पवारांचं नाव पुढे येणार का। आजची जी काही चर्चा आहे की पार्थ पवार आणि जय पवार याच्यात ह्या राज्यसभेच्या खासदारकीवरून दोघातही एक रस्सीखेच सुरू आहे, अशा पद्धतीची एक चर्चा आहे सुरू आहे। पण पार्थ पवारांना डावलून जर जय पवारांना इथं संधी दिली तर पार्थ पवारांचं सगळं राजकारण या एका निर्णयाने संपून जाईल। त्यामुळे राष्ट्रवादी हा फार धोरणात्मक आणि विचारविनिमय करून निर्णय घेईल। त्यासाठी मला वाटतं थोडा आपल्याला अवधी द्यावा लागेल। काल ज्यावेळी पियुष गोयलांनी थेटपणे जाहीर केलं की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलांची निवड झाली, त्यावेळी एक समाज माध्यमांवर किंवा एकंदरीतच सूर असा उमटला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता भाजपने टेक ओव्हर केला आहे का, किंवा भाजप तसे निर्णय घेत आहे का। किंवा काल एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये जसं म्हटलं होतं की राष्ट्रवादीची सूत्र आता भाजपच्या हातात, तर तसं काही प्रत्यक्ष घडताना दिसतंय का, असा एक सूर जो आहे तो आता उमटताना पाहायला मिळतो। म्हणजे काल लोकसत्ताची हेडलाईनच छान होती की राष्ट्रवादीची सूत्र भाजपच्या हाती। याच्यात काही प्रमाणात तथ्य पण म्हणावं लागेल। शेवटी एक मोठा नेता गेल्यानंतर बाकीचे नेते राष्ट्रवादीतले तेवढ्या क्षमतेचे नाही आहेत। त्यामुळं साहजिक आहे की आत्ता महायुतीत मोठा घटक भाजप आहे आणि भाजपच्या पद्धतीनेच राष्ट्रवादीच्या अनेक गोष्टी घडणार आहेत। खरं तर भाजपचे नेते पियुष गोयल यांनी ती चुकीच्या पद्धतीचं विधान केलं, घाई केली। म्हणजे मलाच काय कुणालाच न समजणार आहे की अद्याप कुठलीही त्यांची जी काही राष्ट्रवादीतली जी काही कार्यप्रणाली आहे त्याच्यानुसार तो राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार आहे, अशी कुठलीही प्रक्रिया न होता पियुष पटेलांनी ही केलेली घाई म्हणजे निव्वळ योगायोग म्हणायचं का त्याच्यामागे काही राजकारण आहे हे पुढे जाऊन आपल्याला समजेलच। पण हे चुकीच्या पद्धतीचे झाले। राष्ट्रवादी अगदी स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा ते सांगितलं की माझी अशी कुठली निवड झालेली नाही, ती घाई आहे। पण एकंदरीतच आता पुन्हा जे काही सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात दोन्हीकडूनही जे काही सुरू आहेत, आणि त्या संदर्भात आज देवेंद्र फडणवीसांनी जी काही भूमिका मांडली की अजित पवारांनी आमच्याशी चर्चा केलेली नव्हती, किंबहुना आमच्याशी चर्चा ते करतील,
पण या सगळ्या याच्यात कुठंतरी भाजप हा वरचढ आहे. भाजपच्या निर्णयाशिवाय किंवा भाजपच्या ग्रीन सिग्नलशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होणार नाही आणि बरेच निर्णय असतील ते भाजपला विचारल्याशिवाय निश्चितपणे होणार नाही, अशा पद्धतीचं एक वातावरण सध्या तरी दिसतंय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय होऊ शकतं आता? कारण पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणासंदर्भात 2 गट पडल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे इकडे राज्याचे सूरज चव्हाण वेगळं बोलतात, तिकडे प्रफुल्ल पटेल वेगळं बोलतात. त्यामुळं विलिनीकरणाचा काय असा एक प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण ही चर्चा आज अजितदादा गेल्यानंतर जेवढी जोरात येते, मला वाटतं महापालिका निवडणुकीच्या कालावधीत आपण सर्वांनी केली होती. आणि त्यातलं आपण एक हे बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या दिशेने पावलं पडली होती. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बहुसंख्य जागावर म्हणजे तुतारीच्या उमेदवारांनी सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 128 जागा असताना 124 जागा घड्याळावर आणि 4 जागा फक्त तुतारी चिन्हावर लढवल्या होत्या. आणि अजित पवारांनी त्यावेळी इथल्या स्थानिक नेत्यांना हे सांगितलं होतं की भविष्यात आपण एकत्रच होणार आहोत, तर आपण वेगळी चिन्ह घेऊन का लढायचं. पण एकत्रीकरणाचा निर्णय झाला नव्हता म्हणून थोड्याफार प्रमाणात त्यांनी तुतारीवर पण जागा लढवल्या. पण एक आहे की जवळपास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याच्या संदर्भात निश्चितपणे चर्चा झाली होती. ऑफ द रेकॉर्ड आपल्याला या सर्वांना या माहिती कळत होते. आता जो विरोध चालू आहे त्याच्यामागं पण एक राजकारण आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर मुळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्यातले बऱ्याच नेत्यांचं महत्त्व संपणार आहे. त्यामुळे त्या नेत्यांना हे एकत्रीकरण नको आहे आणि या कारणासाठी याला विरोध केला जातो आहे, अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जे सांगत आहेत त्याच्यात मला वाटतं 100% तथ्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती आणि स्वतः अजित पवार गटातील नेते खाजगीत सांगतात की हो, दादांनी तशा पद्धतीचा निर्णय घ्यायचं ठरवलं होतं. मला वाटतं हा निर्णय आता थोडासा ह्या सगळ्या राजकीय घटनाक्रमामुळे काही दिवस निश्चितपणे लांबणीवर पडू शकतो. शेवटचा प्रश्न, काल ज्यावेळी सुनेत्रा पवार या शपथविधी घेत होत्या त्यावेळी पवारसाहेबांचं आलेलं स्टेटमेंट की या शपथविधीविषयी मला काही माहीत नाही. मग सुप्रिया सुळे नेहमी बजेट सेशनसाठी चालले, मला या शपथविधीविषयी काही माहीत नाही अशी प्रतिक्रिया दिल्यानं दादांच्या जाण्यानंतर सुद्धा पवार कुटुंबामध्ये काही ग्रहकला आहे किंवा वाद आहे अशा काही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या विधानांचा अर्थ नेमका काय घ्यायचा? मला वाटतं स्वतः शरद पवारांनी सांगितले ते तर आपण खोटं ठरू शकत नाही आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले, त्यानंतर कुटुंबही फुटल्याची जी आपण बघितलं होतं. पण स्वर्गीय अजितदादा पवारांनी त्यांच्या हयातीत एक कुटुंब एकत्र आणण्यात यश मिळवलं होतं. अजित पवारांचं स्वतः शरद पवारांवर किती प्रचंड प्रेम होतं हे वेळोवेळी त्यांच्या ह्याच्यातून दिसून आलेलं आहे. राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांनी काही निर्णय त्यावेळी घेतले असतील. मला वाटतं पक्ष टिकवण्यासाठी असतील किंवा स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी ताकद देण्यासाठी ते भाजपवर गेले असतील. पण कुठेही शरद पवारांना दुखवणं हा त्यांचा त्यावेळेस हेतू नसल्याचं अनेकदा त्यांनी औपचारिक गप्पांमध्ये किंवा त्यांच्या एकंदरीत कृतीतून दिसून आलं होतं. तर आता त्यांनी पक्ष आणि कुटुंब दोन्ही एकत्र आणण्याचं काम केलं होतं. काल जे शरद पवार बारामतीत बोलले त्याच्यामागं निश्चितपणे काही राजकीय घडामोडी कारणीभूत आहेत. आता खरं तर हा प्रश्न सुनेत्राताईंनी याचं उत्तर देणं अपेक्षित की त्यांनी पवारांना काय विचारलं नाही. पण ज्या पद्धतीचं राज्यातले त्यांच्या गटाचे काही नेते निर्णय घेत होते त्यावरून निश्चितपणे त्या नेत्यांना पक्ष आणि कुटुंब दोन्ही एकत्र येऊन द्यायचं नाही अशा पद्धतीचे एक चित्र सध्या तरी दिसतंय. निश्चितच. तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल, राज्यसभेचं काय, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात काय, या सगळ्याच अनुषंगाने आपण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पांडुरंग सांडबोर सर यांच्याशी चर्चा केली आणि या सगळ्याचं सखोल सविस्तर विश्लेषण जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.